हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे. 6 ते 9 पर्यंत चहा वगैरे घेऊन झाला आणि मी लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेते. आमचे जेवण लवकरच होते ना, तर मी आज चुका आणि शेपूची भाजी बनवणार आहे, गरगट्टा. आमच्या इकडे याला चुक्याची भाजी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर छान चिरून वगैरे घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला आणि ते थोडंसं असं पिळून घ्यायचं, म्हणजे त्यातला आंबटपणा आहे ना थोडासा निघून जातो. चुका थोडासा आंबट असते. कोल शिजवल्यानंतर त्याचं पाणी काढते, तरी आधी मी तर असं पिळून घेते, त्याच्यामुळं ते जास्त आंबट नाही लागत. आणि त्यात थोडीशी मुगाची डाळ ॲड केली आणि पाणी शिजवायला ठेवून दिले. भाजी शिजेपर्यंत मी ना पालकाची भाजी आणली होती, ती थोडीशी नीट करून ठेवून देते. नाहीतर तशीच ठेवली तर फ्रीजमध्ये खराब होऊन जाते. मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. कच्च्या टोमॅटोची चटणी. 4-5 कच्चे टोमॅटो घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. त्याला मधून कट करायचे. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं परतून त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं एक 5 मिनिटं. मध्ये-मध्ये हलवत राहायचं. थोडंसं स्मूथ व्हायला पाहिजे टोमॅटो आणि त्यात थोडासा कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं वेळ झाकून ठेवायचं. मग थोडंसं हे झालं टोमॅटो, की त्याच्यामध्ये 4 हिरवी मिरची टाकली, लसूण टाकलाय आणि कोथिंबीर. कोथिंबीर ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरी चालेल. मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवून दिले ते. तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. 2च भाकरी बनवायचे. संध्याकाळी आम्ही भाकरीच बनवते आणि थोडासा राईस पण असते मुलांना. आम्ही दोघंच भाकरी खातो आणि चपाती पण आहे सकाळची एक, त्याच्यामुळे 2च भाकरी बनवणार आहे. शरीरासाठी भाकरी हे हेल्दी पण आहे आणि संध्याकाळच्या वेळेला सहसा आम्ही भाकरीच खातो. मग आता झाले भाकरी. पाणी लावून घेते भाकरीला. गॅस फुल ठेवायचा, म्हणजे चांगला तापला तवा की मग चांगली पचते भाकरी. ज्वारीची भाकरी ही. छान पाठीमागच्या साईडून पण भाजून घेतली आणि दुसरी पण बनवून झाली. हे बघा. ते टोमॅटोचं थंड झाले. ते लगेच मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय मी ते. त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, चवीपुरतं मीठ, आणि मिक्स करून घ्यायचं आणि चांगली स्मूथ पेस्ट करून घ्यायची. इकडं पोरांची बघा मस्ती कशी चालली. आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याला वरून थोडी फोडणी द्यायची, म्हणजे टेस्ट छान लागतं. तेल घेतले, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेचा तडका दिलाय आणि लगेच त्यात टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. हे बघा झाली टोमॅटोची चटणी. कोणी कोणी ठेचा म्हणतं, कोणी चटणी म्हणतं. हा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, दोन्ही बरोबर खाऊ शकतो आपण. भाजी शिजलीच, त्याला लगेच फोडणी देऊन घेऊयात. एका बाउलमध्ये भाजी काढून घेतली. त्यात त्यात पातेल्यामध्ये तेल घ्यायचं. 2 चमचे तेल घेऊ. तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी टाकली थोडीशी. मोहरी तडतडली की छान जिरं पण टाकते आणि थोडासा लसूण बारीक करून घेतलाय, कट करून घेतलाय. तो लसूण लाल झाला की त्यामध्ये लाल तिखट टाकायचं. हे घरचंच लाल तिखट आहे आणि लगेच भाजी त्यात टाकून घ्यायची. छान मिक्स करायची आणि त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि कूट थोडंसं मोठंच ठेवायचं, म्हणजे भाजी छान लागते. असं दाताखाली मोठे-मोठे शेंगदाण्याचं छान लागते भाजी. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. हे बघा दाखवते तुम्हाला. भाजी झाली आहे. थोडीशी एक फोडणी उकळी आली की झाली. हे बघा माझा स्वयंपाक होते तोपर्यंत ह्याची कशी मस्ती चालली बघा. कशावर उभं राहिलाय. दाखवते तुम्हाला भाजी, टोमॅटोची चटणी, भात आणि थोडंसं सलाड. खरंच खूप छान टेस्टी झाली होती भाजी. जेवण करून घेतो आम्ही. 7:45 वाजलेत. जेवण वगैरे झालं, लगेच किचन क्लीन करून घेते मी.
गॅस वगैरे संध्याकाळीच मी घासते. सकाळी थोडंसं पुसूनच घेते. सकाळच्या वेळी घाई असते. मग संध्याकाळी डीपमध्ये घासून वगैरे घेते किचन कट्टा सगळा. मग ते तेलकट फोडणीचं वगैरे तेलकट सगळं उडते. त्याच्यामुळे मग स्टाईल वगैरे पण सगळ्या घासून घेते किचन कट्टाही. गॅस वगैरे झाला धुवून भांडे पण लगेच वॉश करून घेते. मी भांडे ठेवत नाही रात्रीचेच क्लीन करून ठेवते. सकाळी खूप घाई होती. भांडे वगैरे घासून झाले दाखवते तुम्हाला. 8:45 वाजलेत. हे बघा सगळं आवरले भांडे वगैरे झालेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.